राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांदा चोरी संदर्भात. मित्रांनो, ही बातमी आपण पाहणार आहोत साकोरी माळवाडी तालुका जुन्नर येथून. येथील विक्रम अशोक साळवे यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीमधून सुमारे 5.5 टन कांदा चोरी गेला असून साळवे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विक्रम अशोक साळवे राहणार साकोरी तालुका जुन्नर यांनी डिसेंबर 2023 मध्ये 3 एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांद्याला भाव नसल्यामुळे त्यांनी कांदा साठवून ठेवण्याचे ठरवले. त्यासाठी मनोहर पानसरे मुक्काम साकोरी पानसरे मळा यांची कांदा चाळी भाड्याने घेऊन त्यामध्ये सुमारे 550 गुणी कांदा साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावात काही प्रमाणात वाढ झाल्याने रविवार दिनांक 7 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने 2 ते 3 ठिकाणी ही कांदा चाळ फोडून सुमारे 100 गुणी कांदा चोरी केला. कांद्याच्या या चोरीमध्ये 1,10,000 रुपयाचे नुकसान झाले असल्याची फिर्याद साळवे यांनी आळेफाटा पोलीस ठाणे येथे दिली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अशा भुरट्या चोऱ्याचे प्रमाण वाढले असून कांद्याचे रोप चोरणे, कांदा चोरणे, सोयाबीन चोरणे, टोमॅटो चोरणे असे प्रकार वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून अशा चोऱ्यामुळे मोठ्या आर्थिक व मानसिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून कांदा विक्रीतून येणाऱ्या रकमेतून जुळवलेले काही गणिते बिघडणार असल्याचे दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.